विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या मुलांच्या मला कमेंट आलेल्या की सर आमचा बॅकलॉग राहिलाय पण हा अटेम्प्ट आमचा लास्ट चान्स आहे का? यावेळी आम्हाला शेवटचाच पेपर देता येईल का? यापुढे देता येणार नाही का? वायडी वगैरे पडेल का? सो त्याच गोष्टी मी या व्हिडिओत क्लिअर करणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ, प्रॉपरली समजून घ्या. ज्याला बॅकलॉग लागलाय त्याला ही युनिव्हर्सिटीचे जे टर्म्स आहे या कळायला पाहिजे की लास्ट चान्स कोणाला आहे, किती वेळा आपल्याला विषय अजून देऊ शकतो, बॅकलॉग लागल्यानंतर पूर्ण पुढे काय. ओके, सो क्लिअर करा. आता लास्ट चान्स कुणाला आहे आधी मी सांगतो बघा, हे समजून घ्या, गोंधळ करू नका. बॅकलॉग लागलेल्या सगळ्या मुलांनी व्यवस्थित लक्ष द्या की जर तुम्ही आता सेकंड इयरला आहात, ओके, आता तुम्ही सेकंड इयरला आहात आणि तुम्हाला जायचंय पुढे थर्ड इयरला, पण तुमचे फर्स्ट इयरचा एखादा जरी सब्जेक्ट बॅक असेल, मी काय सांगतोय, जर तुम्ही आता करंट सेकंड इयरला आहात आणि फर्स्ट इयरचा एखादा जरी ह्या सेमला, हे आपलं जानेवारी टू मे 2025 या सेमला तुम्ही सेकंड इयरला आहात पण तुमचा फर्स्ट इयरचा एक जरी सब्जेक्ट पुढे बॅकलॉग राहिलेला आहे आत्ता, तर तुम्हाला त्या सब्जेक्टला हा लास्ट चान्स आहे. त्याला आपण म्हणतो क्रिटिकल किंवा गोल्डन. या सब्जेक्ट चान्सला काय म्हणतात? गोल्डन चान्स किंवा क्रिटिकल चान्स. या मुलांना हा लास्ट चान्स असतो. ओके, सिमिलरली ही कंडिशन अजून एकाशी मॅनेज होते. ती असते जसं तुम्ही आता थर्ड इयरला आहात, ओके, थर्ड इयरला आहात आणि तुम्हाला सेकंड इयरचा एखादा सब्जेक्ट बॅकलॉग आहे. आता ही सेकंड कंडिशन म्हणजे आता जानेवारी टू मे 2025 ला तुम्ही थर्ड इयरला आहात पण सेकंड इयरचा तुमचा एखादा जरी बॅकलॉग आहे तर त्या सब्जेक्टसाठी तुमचा हा गोल्डन चान्स आहे. म्हणजे याला आपण म्हणू शकतो की त्या सब्जेक्टचा तुमचा लास्ट अटेम्प्ट आहे आणि त्या सब्जेक्टला आपण म्हणू शकतो क्रिटिकलचा सब्जेक्ट आहे किंवा गोल्डनचा सब्जेक्ट आहे. काही नगर नाशिक मध्ये गोल्डन म्हणतात, काही ठिकाणी पुण्यामध्ये वगैरे क्रिटिकल म्हणतात. ओके, सो हे लक्षात घ्या. आता कसं असतं, तुम्हाला जर थर्ड इयरला जायचंय सेकंड इयर मधनं तर फर्स्ट इयर क्लिअर पाहिजे आणि जर तुमचा इथे सेकंड इयरला या सेमला फर्स्ट इयरचा जर सब्जेक्ट ऑल क्लिअर झाले नाही तर तुम्ही सेकंड इयरला थर्ड इयरला जाऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला इथे पडेल इयर ड्रॉप. एका वर्षाचा इयर ड्रॉप पडेल. ड्रॉप पडल्यानंतर तो फर्स्ट इयर क्लिअर करून मग तुम्हाला थर्ड इयरला जावं लागतं. सिमिलरली तुम्ही आता टी ला आहात आणि तुम्हाला सेकंड इयरचा एखादा बॅक आहे आणि तो सेकंड इयरचा या सेमला जर क्लिअर नाही झाला तर हा लास्ट चान्स आहे तुम्हाला बॅकलॉग साठी. सेकंड इयरच्या सब्जेक्टला थर्ड इयरला असताना या सेमला जर क्लिअर नाही झाला तरच तुम्हाला एक वर्षाची ही वायडी पडेल आणि ही वायडी घेऊन मग तुम्हाला पुढच्या वर्षात क्लिअर करून पुढच्या वर्षी तुम्हाला बी ला म्हणजे लास्ट इयरला जाता येईल. हे क्लिअर झालं. सो या कॉन्सेप्टला आपण म्हणतो गोल्डन किंवा क्रिटिकल. आता याच्या व्यतिरिक्त ज्या मुलांना बॅकलॉग आहे त्यांचा लास्ट चान्स नाहीये. पहिला प्रश्न तर मी क्लिअर केला की लास्ट चान्स कुणाला होता. आता सेकंड, ज्यांना याच्या व्यतिरिक्त या कंडिशन मध्ये ज्यांचे पेपर नाहीये, ओके, मग पण बॅकलॉग आहे, त्यांचा लास्ट चान्स नाहीये, त्यांना भरपूर पुढे 2-3 चान्स राहणारच आहे. ओके, क्लिअर झालं हे? यस मित्रांनो, सो अशा प्रकारे अजून काही डाऊट्स असतील नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा. कुठलेही डाऊट्स असेल नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा. प्रत्येक दररोज मी तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट व्हिडिओज देऊन तुम्हाला कंटिन्युअसली गाईड करतो की तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही क्लासमध्ये पहिलं यावं, यासाठी कंटिन्युअसली बेस्ट ऑफ बेस्ट व्हिडिओ देतोय. सो नक्की पुन्हा एकदा सांगेल, पर्पल ॲट ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यावर तुमच्या डिपार्टमेंटचे सगळ्या इम्पॉर्टंट विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे ते बघा. फ्री लेक्चर बघा. 12 मार्काचे आवडले तर सबस्क्राईब करा आणि आमच्या ऍप्लिकेशन सोबत नक्की तुम्ही क्लासमध्ये टॉप कराल एवढी मी गॅरंटी देतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून काही डाऊट्स असतील बॅकलॉग वगैरे रेग्युलर रिलेटेड नक्की कमेंट मध्ये द्या. थँक्यू.